उद्या आहे वर्ग 5वी स्कॉलरशिप परीक्षा. उद्या म्हणजे कधी? 22 फेब्रुवारी 2026, 2026 संडे. ओके. स्कॉलरशिपची परीक्षा आहे वर्ग 5वीची. आता काही मुलांना प्रश्न पडला असेल वर्ग 4थीची कधी आहे. वर्ग 4थीची या वर्षी परीक्षा आहे क्लास 4 26 एप्रिल. तर उद्या ज्यांची परीक्षा आहे वर्ग 5वी त्यांनी लक्ष द्यायचं आणि बाकीचे पण असतील त्यांनी समजून घ्या, काय अडचण नाही. सूचना सेम आहेत. आता आज काय तयारी करायची आहे तुम्ही परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे आज तुमचं जे हॉल तिकीट आहे, प्रवेश पत्र, ज्याला आपण ऍडमिट कार्ड पण म्हणतोय, ते सगळ्यांकडे पाहिजे. 2 प्रतीमध्ये ठेवा. 2 कॉपीज. कलर असेल कलर, ब्लॅक अँड व्हाईट पण चालतात. 2-3 काळ्या किंवा निळ्या रंगाचे बॉल पेन एकच पाहिजे. तुम्ही जर ठरवलं आम्हाला काळ्या रंगाचे वापरायचे, ब्लॅक पेन यूज करायचे, तर ब्लॅक पेन यूज करायचे आहेत. ओनली ब्लॅक पेन. कोणाला वाटत असेल आपण ब्ल्यू पेन यूज करूया, मग त्यांनी फक्त वन अँड ओनली ब्ल्यू पेन यूज करायची, बॉल पेन. आणि बॉल पेन पॉइंट कसा असावा, जरासा मोठा असावा. रेनॉल्डचे भेटतात बघा, रेनॉल्डचे बॉल पेन भेटतात, 10 का 15 रुपयाला भेटतात वाटतं. तो बॉल पेन यूज करायचा आहे, रेनॉल्ड्स. काय करायचं, बॉल पेन घेतलेत 2-3 घ्या आणि अगोदर त्यांना यूज करा. थोडस वापरा त्या पेनांना, म्हणजे त्यांना पेनांना थोडी सवय लागेल, यूज मध्ये येतील, पेन प्रॉपर यूज होतील. पेन्सिल आणि खोडरबर आदल्या रात्रीच एकाच कंपास पेटीत भरून ठेवा. पेन्सिल खोडरबर असावं. कशासाठी? तुम्ही जे रफ वर्क करता ना गणिताचं, काही काही ठिकाणी जागा पुरत नाही, रफ वर्क साठी जागा असते, ते पेन्सिलने रफ वर्क करायचं. परत खोडून परत दुसरी गणित सोडवता येतात. आता राहिला विषय, हे झालं मी महत्वाचं तुम्हाला सांगितलं. आज रात्री जास्त जागायचं नाहीये. टीव्हीवर क्रिकेट मॅच आहे, एखादी सिरियल, किंवा रात्रभर अभ्यास अभ्यास वगैरे काही करायचं नाही आता आता कारण जेवढा अभ्यास केलाय तुम्ही तेवढा केलाय. बरं, अभ्यास करायचा असेल तर क्लास नंतर एखाद्या 1.5 तास थोडं रिव्हिजन करा. लवकर झोपायचं, आज झोप चांगली झाली पाहिजे, म्हणजे तुम्ही उद्या काय असाल, फ्रेश असाल. आणि रात्री जेवताना जास्त तेलकट खायचं नाही, मसालेदार जास्त खायचं नाही, साधं जेवण करायचं. पोळी भाजी घरातली जी असेल ती. उगं काहीतरी बाहेरचे समोसे कचोरी वगैरे, भेळ वगैरे खात बसायचं नाही, चायनीज वगैरे खात बसायचं नाही, कारण पोट जर खराब झालं तर उद्या पेपरला अडचण येईल. साधं साधं घरातलं आपलं जेवण करायचं. स्कॉलर आहे, पहिला पेपर असतो तो असतो मराठी आणि गणित, मॅथमॅटिक्स अँड मराठी. फर्स्ट पेपर. सुरुवात किती वाजता होते पेपरला? 11 to 12:30. 11 ते दुपारी 12:30. 90 मिनिटाचा वेळ असतो पहिल्या पेपरसाठी. दुसऱ्या पेपरसाठी पण 90 मिनिटाचा वेळ असतो. पण पहिला पेपर कधी सुरू होतोय? मॅथ्स आणि मराठी. 11 ते 12:30, 90 मिनिटाचा वेळ असतो. आणि प्रश्न किती असतात? 75 प्रश्न. आणि वेळ किती असतो? 90 मिनिटे. मग याचा अर्थ एक प्रश्न सोडवायला जास्तीत जास्त 1 मिनिट आणि थोडेफार सेकंद, वरचे 7-8 सेकंद, म्हणजे 70 सेकंदच्या आत तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा असतो. आता काही प्रश्न खूप सोपे असतात जे 10-15 सेकंदात होतात. काही प्रश्न असे असतात त्यांना 2 मिनिटं वेळ लागतो. तर अप्रॉक्सिमेट तुम्हाला 90 मिनिटामध्ये 75 प्रश्न सोडवायचे आहेत. किती? 75 क्वेश्चन्स. वेळ लक्षात आला? आता तुम्ही म्हणाल सर 11ला पेपर आहे, मग मी शाळेत किती, सेंटरला किती वाजता जायचं? परीक्षा सेंटरला कमीत कमी तुम्ही 10 वाजता पाहिजे. जिथे काही तुमची परीक्षा आहे 10च्या पुढे जाऊ नका, म्हणजे वेळ होईल. 10च्या आत तुम्ही तेथे पाहिजे. 10च्या आत म्हणतोय मी तुम्हाला. 10 नंतर काही म्हणाल आम्ही 10:30ला जाऊ, तसं करू नका. कारण तिथे सेटल व्हायला
बाकीच्या गोष्टी समजून घ्यायला वेळ लागतो. कधी कधी सेंटर सापडत नाही, शहरामध्ये असेल कळत नाही, दूरच्या तालुक्याच्या ठिकाणी जात आहात, दुसऱ्या गावात जात आहात, वेळ लागतो. 10च्या अगोदर तिथे तुम्ही पेपरला पाहिजे. 10च्या अगोदर म्हणजे 9:45ला जा किंवा 10च्या अगोदर जा. लगे 9 वाजता पण तिथे जाऊन बसू नका. 10च्या दरम्यान जा तिथे. ओके. आता पहिला पेपर समजला कोणता असतोय? मराठी आणि गणित. मराठीला असतात 25 प्रश्न, मराठी विषय प्युअर मराठी. आणि गणिताला असतात 50 प्रश्न, एकूण 75 मार्काचा पहिला पेपर असतो. प्रथम भाषा म्हणजे मराठी व गणितासाठी. ओके. आता झालं, 12:30ला तुमचा पेपर सुटला. मग 12:30ला पेपर सुटला म्हणजे तुम्ही घरी जायचंय का? नाही. घर अगदी जवळ असेल 2 मिनिटाच्या अंतरावर तर घरी जा. शक्यतो घरी जाऊ नका. डबा वगैरे न्यायचा आहे सोबत, पाण्याची बॉटल न्यायची. दुसरा पेपर कधी सुरू होतोय? 12:30ला संपल्यानंतर दुसरा पेपर सुरू होतो 2 वाजता. मग तू, काही मुलं काय म्हणतील, सर आम्ही 1:45 गेलं तर चालेल का पेपरला? नाही, तुम्ही तिथेच थांबायचंय शक्यतो, पेपरच्या ठिकाणीच. ते बरोबर बेल देतात, अर्धा तास अगोदर, 40 मिनिटं अगोदर तुम्हाला पेपरसाठी बसवतात. तिथेच थांबायचं, पळत सुटायचं नाही इकडे तिकडे. दुसरा पेपर सुरू किती वाजता होतो? 2 ते दुपारी 3:30, 90 मिनिटं. आणि यामध्ये विषय कोणते असतात? तृतीय भाषा, इंग्रजी व बुद्धिमत्ता. इंग्लिश आणि मेंटल ॲबिलिटीचा पेपर असतो सेकंड पेपर. 25 मार्क्स साठी असतो इंग्लिश आणि 50 मार्क्स साठी असतं स्कॉलरशिपचं मेंटल ॲबिलिटी. टोटल झाले 75. दोघे मिळून प्रश्न किती होतात? 150 क्वेश्चन्स. आणि मार्क किती असतात स्कॉलरशिपला? 300 मार्क्स. 300 मार्क्सचे 2 पेपर असतात. 150 गुणिले 2. एक पेपर असतो 150. एका प्रश्नाला असतात 2 मार्क, निगेटिव्ह मार्किंग नसते. 75 गुणिले 2, 150 मार्क्स, 150. पेपरला हे 30 ते 45 मिनिटं म्हटलंय. तुम्ही 1 तास अगोदर जाऊन बसायचं. 1 तास म्हणजे किती? 1 hour म्हणजे तुम्ही 10ला तिथं पाहिजे, 10 वाजेच्या आत. सूचनांचे पालन करा. वर्गात गेल्यावर तुम्हाला जे पर्यवेक्षक असतात, सुपरवायझर, तिथे जे शिक्षक असतात परीक्षेसाठी, त्यांनी सांगितलेल्या सूचना ऐकायच्या, दुर्लक्ष करायचं नाही. आता तुम्हाला जी OMR शीट दिल्या जाते बघा, OMR शीट. OMR शीट म्हणजे अँसर बुक. अँसर बुकवर जी काही इन्फॉर्मेशन ते पर्यवेक्षक सांगतील, तिथे असणारे जे शिक्षक जे सांगतील तेच करायचं, स्वतःचं डोकं चालवायचं नाही. परत एकदा रिपीट करतो, तुम्हाला जे पर्यवेक्षक असतात ते सांगतील त्याप्रमाणेच माहिती भरायची, तुमचं वेगळं डोकं चालवायचं नाही, शहाणपणा करायचा नाही. चूक झाली तर तुमचे सगळा पेपरवर परिणाम होतो, तुम्ही डिस्टर्ब होता. म्हणून गडबड न करता, तुम्हाला वेळ असतो, पेपरच्या अगोदर या सगळ्या गोष्टी होतात, काय जे भरायचं असेल ते. गडबड करायची नाही, ते सांगेल त्याप्रमाणे वागायचंय. परीक्षेच्या ठिकाणी तुम्हाला जी आन्सर शीट देणार, क्वेश्चन पेपर नंतर देतात, अगोदर तुम्हाला काय देणार? आन्सर शीट. या आन्सर शीट मध्ये काय काय माहिती ती ऐका अगोदर. सेंटर नंबर जो असतो तो प्री प्रिंटेड असतो. स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये सेंटर नंबर अगोदरच टाईप करून आलेला असतो, तुम्हाला भरायची गरज नाही. सेंटर नंबर प्री प्रिंटेड असतो. सीट नंबर पण तिथे प्री प्रिंटेड असतो, सीट नंबर तुम्हाला भरायची गरज नाही. तुमचं जे मीडियम असतं, मराठी इंग्लिश काय जे असेल, सेमी इंग्लिश, ते पण भरायची गरज नाही, प्री प्रिंटेड असतंय. ब्लॉक नंबर जो असतो तुमचा, तो पण प्री प्रिंटेड असतो. ही बरीच गोष्टी ज्या असतात त्या पेपरवर, त्या अगोदर टाईप होऊन आलेल्या असतात, तुम्हाला त्रास घ्यायची गरज नसते. तुम्ही काय करायचं ते सांगतो. आता तुम्हाला जो क्वेश्चन पेपर देतात, आता क्वेश्चन पेपर कोणते असतात माहिती सगळ्यांना?
ABCD फक्त तुम्ही किंवा तुमचे जे पर्यवेक्षक आहे त्यांनी सांगितल्याशिवाय गडबड करू नका. तुम्हाला क्वेश्चन पेपरचा कोड भरावा लागणार आहे. समजा एखाद्या मुलाचा बी असेल तर त्याने बरोबर बी ला प्रॉपर डार्क करायचं आहे. एखाद्या मुलाचं सी असेल त्यांनी सी करायचं. डबल डबल करायचं नाही. एकदाच जरा डोकं चालवून भरायचंय. काय तुमचा जो क्वेश्चन पेपर तुम्हाला जे देतील पर्यवेक्षक काय म्हणतात ते ऐकायचं अगोदर, नंतर त्यावर काय जे करायचं. त्यांना विचारा वाटलं तर लाजायचं नाही. ओके. आता यातल्या काही सूचना आहेत. तुम्ही जो तुमची जी अँसर शीट आहे OMR शीट ती कशी भरायची ती सांगतो मी तुम्हाला. पेन्सिलने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाही. पेन्सिलचा वापर करायचा नाही अँसर डार्क करण्यासाठी. फक्त ब्ल्यू किंवा ब्लॅक, नाही तर काही मुलं काय करतील, काही वेळा ब्लॅक पेनाने करतील, काही वेळा ब्ल्यू पेनाने करतील. तसं चालणार नाही. एकच कोणता तरी पेन वापरायचा, ब्ल्यू ऑर ब्लॅक. पेन्सिलचा यूज करायचा नाही. पेन्सिलचा यूज कुठं करतोय आपण, रफ वर्क साठी, आन्सरवर टिक करण्यासाठी. कुठे, क्वेश्चन पेपरवर, आन्सर पेपरवर नाही. पुढे बघा. आणि वर्तुळ जे तुम्ही रंगवताय इथे दिलंय बघा, असं करणं, अर्धवट भरणं, भरायचं तर पूर्ण एकच भरायचं. काही मुलं डबल डबल भरतात बघा, काही नुसती या प्रकारची टिक करतात, काही अशी फुली करतात, किंवा काही असं बरोबर करतात. असं चालणार नाही. दिलेल्या ऑप्शन मध्ये एकाच सर्कलला तुम्हाला प्रॉपर डार्क करायचं, एकाच सर्कलला. आणि वर्तुळ एकदा रंगवला, सर्कल एकदा कलर केल्यानंतर तो बदलता येतो का, नाही. खाडाखोड करायची नाही. इकडे तिकडे पेपर, आन्सर पेपरला घडी घालायची नाही. काही मुलं काय करतात, अशी घडी घालतात, फोल्डिंग करतात. घडी घालायची नाही, त्याला प्रॉपर ठेवायचं. स्टेपल करायचं नाही. उत्तरपत्रिकेवर खाडाखोड करायची नाही, फाडायची नाही, खराब करायची नाही. काही मुलं पेनाने खराब करतील, फाडतील, किंवा चुकून फाटल्या जाईल, तसं होऊ देऊ नका. फाडायची नाहीये. कोणत्याही प्रकारची कॉपी वगैरे तिथे चालत नाही, आणि ती करायची पण नाही. तुमचा पेपर तुम्ही सोडवायचा. 75 क्वेश्चन्स असतात पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. 75 क्वेश्चन्स असतात आणि 25च्या 3 रो असतात. या फर्स्ट रो मध्ये 25 क्वेश्चन, सेकंड रो मध्ये 25 क्वेश्चन, आणि थर्ड रो मध्ये 25 क्वेश्चन. लक्षात आलं तुमच्या, रो असतात. पुढे कसे सोडवायचे, काय करायचे ते सांगेलच मी. फक्त यांना ज्यावेळी तुम्ही डार्क करता, रंगवता, तर व्यवस्थित रंगवायचं. सो 26 समजा 2 असेल तर 2 लाच तुम्ही रंगवलं पाहिजे. चुकून गडबडीमध्ये कधी कधी काय होतं, 27 ला रंगवल्या जाणार. तसं होऊ देऊ नका. तुमचं डोकं, तुमचे विचार, भान जागेवर ठेवून पेपर सोडवायचा आहे. भावनेच्या भरात गडबडीमध्ये चुका होतात, त्या चुका टाळायच्या. चुका करायच्या अगोदर 2 वेळा विचार करायचा. आता हे पर्यवेक्षकांनी स्वतः भरावं म्हटले बघा. उपस्थित, अनुपस्थित, ऍबसेंट, प्रेझेंट, हे कोण भरणार, सुपरवायझर, तिथे जे शिक्षक असतात, पर्यवेक्षक, त्यांनी भरायचे. किती प्रश्न सोडवले, किती, हे त्यांचं काम आहे, तुमचं काम नाही. पुढे बघा. आता 25च्या 3 रो समजल्या. येथे 25, येथे 25, येथे 25, आणि सब्जेक्ट वाईज असतं. ओके. मराठी आणि गणित. मराठीला 25 फर्स्ट पेपरला, आणि याला गणिताला 50. आता खाली सगळ्यात शेवटी पेपरच्या खाली विद्यार्थ्याची स्वाक्षरी असते बघा, स्टुडंट सिग्नेचर. तर या ब्लॉक मध्ये तुमचं सिग्नेचर करायचंय. विद्यार्थ्याची स्वाक्षरी दिसतंय, तो ब्लॉक दिसतोय, त्या ब्लॉक मध्ये तुमची सही ब्लॉक मध्ये बरोबर आली पाहिजे. हे बाकीचं काम तुमचं नाहीये, ते कोणाचं आहे, पर्यवेक्षकाचं, सुपरवायझरचं काम आहे, ते तुमचं नाही.
पेपर सोडवताना काळजी काय घ्यायची? आपण आपल्याला ओएमआर शीट असते, आन्सर शीट आणि ओएमआर शीट एकच आहे. क्वेश्चन पेपर असतो आपल्याकडे. क्वेश्चन पेपर बघा, प्रश्नांचे वाचन, प्रत्येक प्रश्न किमान दोनदा नीट वाचा. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये, नवोदय परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न फिरून कन्फ्यूज असणारे विचारलेले असतात, आपल्याला कन्फ्यूज करणारे, गोंधळात टाकणारे. दिसताना खूप सोपं वाटतं, अरे हे तर खूप सोपं आहे, पटकन आपण त्यावर काय करतो, डार्क करतो. पण नंतर लक्षात येतं आपण गडबड केली आणि आपलं वाचायला चुकलं, वाचून समजून घेण्यास चुकलं आणि आपल्याला आपले हक्काचे मार्क आपले गेले. म्हणून प्रश्न दोनदा नीट वाचायचा, प्रश्न समजून घ्यायचा. त्यामध्ये काही शब्द असतात, आहे, नाही, अचूक, बिनचूक, नचूक, या शब्दांकडे विशेष लक्ष द्या. तेथे विचारलेलं असणार नाही, तुम्ही समजणार आहे. तेथे विचारलेलं असणार आहे, तुम्ही समजणार नाही. अचूक शोधा, बिनचूक शोधा, या शब्दांकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर प्रश्न तुम्हाला समजेल. प्रश्न दोनदा वाचायचा. आता वेळेचं भान, 75 मिनिटामध्ये, सॉरी 90 मिनिटामध्ये 75 प्रश्न सोडवायचे. आता काही प्रश्न असे असतात ते 15-20 सेकंदात आपण सोडवतो, 10-15-20 सेकंदात. वाचलेला वेळ, जी अवघड गणित असतात, काही बुद्धिमत्तेचे काही प्रॉब्लेम असतात अवघड, ज्यांना वेळ लागतो, ते मागे ठेवायचे. आता समजा 27 नंबरचा गणिताचा प्रश्न आहे समजा, आणि हा तुम्हाला अवघड जातोय, हा 27 नंबरला सर्कलला डार्क करू नका, तो मागे ठेवा. सोपे 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 प्रश्न पटापट सॉल्व्ह करत चला, आणि जे अवघड प्रश्न आहेत ज्यांना वेळ लागतो ते नंतर सॉल्व्ह करा. पण सोप्यांचा वेळ, उरलेला वेळ, तो अवघडांमध्ये आपल्याला यूज करता येतो. एकाच प्रश्नावर जास्त वेळ अडकून पडू नका. एखादा गणिताचा प्रॉब्लेम आला आणि तो तुम्हाला सॉल्व्ह होत नाहीये, त्यालाच 3-4 मिनिटं घातले की तुमचा हा जो वेळ आहे तो वाया जातो, आणि दुसरे सोपे प्रश्न असताना सुद्धा ते तुम्हाला अवघड वाटायला लागतात, कारण वेळ पुरत नाही. अवघड प्रश्न असेल त्याला सोडून द्या तिथेच, नंतर सोडवायचं बघू त्याला आपण. सोपे सोपे प्रश्न पटकन सोडून घ्यायचे. आणि प्रश्न बी कसे सोडवायचे, सिक्वेन्स वाईज. 25, 26, 27 या 3 प्रश्नांमध्ये सपोज तुम्हाला 26 अवघड वाटतोय, 25 सोडवा, 27 सोडवा, परत 28, 26 ला नंतर सॉल्व्ह करा. गोल करण्याची पद्धत, उत्तरपत्रिकेवर वर्तुळ रंगवताना ते पूर्णपणे भरा. अर्धवट रंगवलेले किंवा काडाकोड केलेले ग्राह्य धरले जात नाही, त्याला मार्क मिळत नाही. घाईघाईमध्ये काय होतं, ऑप्शन 4 तुम्हाला क्लिक करायचं राहतं, डी, किंवा सर्कल जो डी असतो तो डी ला तुम्हाला करायचं असतं, किंवा 4th नंबरला करायचं असतं, चुकून ते 3rd नंबरला होते. ते भान ठिकाणावर ठेवून करा या सगळ्या गोष्टी. 4ला सर्कल करायचं, डार्क करायचं, त्यालाच करा. 2ला करायचं, चुकून 3rd ला झालं, मार्क जातो. म्हणून विचारपूर्वक या गोष्टी करायच्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत, सध्या ऊन वाढलंय, तहान खूप लागते आणि पेपरच्या वेळी लागते. पाण्याची बाटली सोबत घेऊन जायची, पारदर्शक असली पाहिजे, म्हणजे पाणी आरपार दिसलं पाहिजे. कलरफुल बॉटल नको, असली तर चालते पण शक्यतो पारदर्शक बॉटल घेऊन जा. मधून मधून थोडे पाणी प्यायल्याने एकाग्रता वाढते, ड्रायनेस येत नाही. थोडं थोडं पाणी प्यायचं, पण पाणी पिताना एक काळजी घ्यायची, पाणी पित असताना त्या पेपरवर पाणी पडायला नको. जरा बाजूला, थोडस बाजूला व्हायचं, पाणी प्यायचं. पेपरची काळजी घ्यावी लागणार तुम्हाला. आन्सर शीट जी आहे ना तुमची, ती ओली व्हायला नको. आत्मविश्वास ठेवा, पेपर कठीण वाटला तरी घाबरून जाऊ नका. शांत डोक्याने विचार केला तर उत्तरे आठवू लागतात, घाबरायचं नाही. भरपूर क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. मी ऑनलाईन टेस्ट खूप पाठवल्या, खूप ऑनलाईन टेस्ट आपण सॉल्व्ह केल्या दररोज, कधी 3, कधी 2, कधी 4.
या टेस्ट दररोज पाठवत होतो मी, 2-3 फिक्स होत्या. जेवढ्या तुम्ही ऑनलाईन टेस्ट सोडवल्या त्याच प्रकारची तिथे तुम्हाला सॉल्व्ह करायचं, त्याचा फायदा तुम्हाला उद्या कळेलच. आणि गणिताचं जे कच्चं काम करतोय आपण, रफ वर्क, मॅथमॅटिक्सचं जे रफ वर्क आहे, तुमचा जो क्वेश्चन पेपर असतो तिथं खाली जागा असते तिथे रफ वर्क करण्यासाठी, तिथे रफ वर्क करायचं, गणित सोडवायची तुम्हाला, असं कुठे पण काही करत बसायचं नाहीये. आलं लक्षात? आणि उगं काहीतरी इकडे तिकडे क्लिक करत बसायचं नाही. 90 मिनिटात तुम्हाला 75 प्रश्न सोडवायचे आहे, म्हणून घाईमध्ये काही पण डार्क करत बसू नका, विचारपूर्वक सोडवा. ही स्कॉलरशिपची परीक्षा आहे, येथे अंदाजे असं तसं काही चालणार नाही, जरा विचारपूर्वक करा. मॅथमॅटिक्स जो सब्जेक्ट आहे तो कसा आहे, प्रॅक्टिसचा. त्यामध्ये स्पीड आणि अॅक्युरेसी महत्वाची असते, स्पीड आणि अॅक्युरेसी. मग गणित सोडवतोय म्हणून 2-4 मिनिटं लावायची, त्याला असं चालेल का? स्पीड मध्ये सोडवावं लागेल तुम्हाला गणित, गणित समजून घ्यावी लागतील तुमचे. मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो, तुमचे पाढे, वर्ग आणि घन, टेबल, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब रूट पाठ पाहिजेत किमान 30 पर्यंत. क्यूब रूट वर प्रश्न असतात, स्क्वेअर्स माहित पाहिजे तुम्हाला. ते नसेल तर आता करा, आहे सगळ्यांचं मला माहिती आहे, थोडस ते रिवाइज करा. फॉर्म्युलेज आहे बघा, फॉर्म्युलाज, पेरिमीटर, एरिया, सिंपल इंटरेस्ट, यांचे फॉर्म्युले लक्षात घ्या, यांचे फॉर्म्युले पाहून ठेवा. आता रात्री 1 तास आणि उद्या सकाळी एखादा 1.5 तास, या दोनच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत गणितासाठी. फॉर्म्युले, हे सेंटीमीटरचं, मिलीमीटरचं कन्व्हर्जन, डेसिमलचे कन्व्हर्जन, हे जरा रिवाइज करा. गणित वेगळं काही करू नका आता, हेच महत्वाचं आहे. आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, ऑप्शन चेक करायचे अगोदर. ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4, हे जे 4 ऑप्शन असतात त्यामध्ये इलिमिनेशन मेथड वापरायची. इलिमिनेशन मेथड म्हणजे काय? समजा ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 आहेत. इलिमिनेशन मेथड म्हणजे तुम्हाला कन्फर्म माहितीये ऑप्शन 1 नाही आणि ऑप्शन 4 नाही, हे माहिती आहे तुम्हाला, वाचल्यावर गणित सोडवल्यावर लक्षात आलं ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 येणारच नाही. मग तुम्ही विचार करायचा फक्त 2 आणि 3 चा. मग ऑप्शन 2-3 मध्ये कोणतं असेल? मग तुम्हाला लक्षात येतं तुम्ही जवळ जाता उत्तराच्या इलिमिनेशन मेथड मध्ये. जिथे तुम्हाला अवघड वाटतं, कधी कधी पूर्ण गणित सोडवल्या जात नाही, त्यावेळी इलिमिनेशन मेथड वापरायची आणि या दोनामधून एक निवडायचं, म्हणजे जवळपास तुमचं उत्तर बरोबर येण्याची शक्यता वाढते. आता हे शून्याने गुणणे, शून्याने भागणे, 1च्या घातांकाचे नियम, याचा सराव करा. 4ला जर 0ने मल्टिप्लाय केलं, परीक्षेत असा प्रश्न येण्याची शक्यता असते. भरपूर मोठं असतं गणित, मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 0 मल्टिप्लाइड बाय 8 असं गणित जर आलं तर मल्टिप्लाइड बाय 0 असेल तर याचा आन्सर 0 येतं. हे रूल जे सांगितले तुम्हाला मी, ट्रिक्स, त्या लक्षात ठेवायच्या आहेत गणिताच्या. मेंटल अबिलिटी मध्ये काय असतं, आपला पेपर दुसरा असतो, सेकंड पेपर, कधी? 2 PM टू 3:30 PM, दुपारी असतो बघा सेकंड पेपर, मेंटल अबिलिटी आणि इंग्लिश. 50 क्वेश्चन मेंटल अबिलिटीचे असतात. त्यामध्ये ABCD A to Z असतात बघा, A to Y, 25 लेटर्स असतात, नंबर सिरीज असते. आता मेंटल अबिलिटी मध्ये तार्किक विचार, तुम्हाला विचार करावा लागतो, प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला मेंटल अबिलिटी मध्ये तेथेच सापडतो, प्रश्नामध्येच. मिडल लेटर कोणतं आहे? A to Y मध्ये, A to Z मध्ये मिडल लेटर कोणतं आहे? A to Y मध्ये सगळ्यात मध्ये कोणतं आहे? या गोष्टी जर लक्षात ठेवल्या, राईटला कोणतं, लेफ्टला कोणतं, तुम्हाला सोपं जातं. फिगर्स असतात बघा, आरशातील प्रतिमा, प्राण्यातील प्रतिमा, यांच्या ट्रिक लक्षात ठेवा. वेगळं पद ओळखायचं असतं, मूळ संख्या, वर्ग संख्या, पटीतील संख्या, स्क्वेअर नंबर,
प्राईम नंबर, कोप्राईम नंबर, कंपोजिट नंबर हे कॉन्सेप्ट लक्षात ठेवा मॅथमॅटिक्सचे. येथे यूज होतंय मेंटल मध्ये. रिलेशन्स असतं बघा, रिलेशन्स, कॅलेंडर, हे सगळं सोडवताना रिवाइज करा. आता वेळेचं व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. 90 मिनिट वेळ असतो तुम्हाला, 90 मिनिट. किती वेळ असतो? 90 मिनिटं, 75 प्रश्न. पहिल्या 40 मिनिटात अतिशय सोपे आणि खात्री असलेले प्रश्न सोडवून घ्या. पहिल्या 40 मिनिटात काय करायचं, तुमच्याकडे घड्याळ असेल किंवा तिथे वर्ग त्या क्लासरूम मध्ये घड्याळ लावलेली असते, त्या घड्याळाकडे बघा. फर्स्ट 40 मिनिट मध्ये तुम्हाला येणारे सोपे वाटणारे सगळे प्रश्न सोडवून घ्या. नंबर वाईज असं सोडवत बसू नका. जे जे तुम्हाला सोपे वाटतात ते पटापट पहिल्या 40 मिनिट मध्ये सॉल्व्ह करा. झालं 40 मिनिट. पुढच्या 30 मिनिटात, नेक्स्ट 30 मिनिट मध्ये काय करणार तुम्ही? नेक्स्ट 30 मिनिट मध्ये थोडेसे अवघड असणारे, विचार करायला लावणारे प्रश्न सोडवायचे. टाइम मॅनेजमेंट सांगतोय तुम्हाला मी. आणि शेवटच्या 20 मिनिटात काय करायचं? जास्त अवघड वाटणारे प्रश्न तुम्ही सोडवायचे. आणि एखादा प्रश्न काही राहिलं तुमचं काम, एखादे 2-4 प्रश्न सोडवायचे राहिलेच, तर त्यांना इलिमिनेशन पटकन वाचून इलिमिनेशन मेथड यूज करायची. हे 2 नाही होणार, हा तिसरा नाही होणार, मग चौथा होतोय. आणि गणिताचा पेपर सोडवताना कोपऱ्यात तुम्ही जे कच्चं काम करणार आहात, रफ वर्क, ते प्रॉपर करा, नाही तर सगळा गोंधळ होणार. कोणतं कुठं काढलं काही कळणार नाही. एक प्रश्न सॉल्व्ह केला तो खुडा दुसरीकडे करा. खाली रफ वर्क साठी जी जागा असते, सगळं मिक्स व्हायला नको. पहिल्या प्रश्नाचं दुसऱ्या प्रश्नाचं कशाचं उत्तर काय कळणारच नाही, असं व्हायला नको.